आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंची आता एंट्री होताना दिसतीये। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित ठाकरे आता वरळीमध्ये बैठका घेणार असल्याची माहिती मिळतेय। मनसे वरळी विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। संदीप देशपांडे हे वरळीतले संभाव्य उमेदवार देखील असल्याची माहिती मिळतेय। मात्र अमित विरुद्ध आदित्य असाच सामना वरळीमध्ये रंगणार असल्याचं बोललं जात आहे। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित ठाकरे वरळीमध्ये बैठका घेणार आहेत। वरळी विधानसभा मनसे लढवणार असल्याची माहिती मिळतेय। या अनुषंगाने आता मनसेकडनं पावलं टाकली जात आहेत आणि याच संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वैभव परब। वैभव, अजिंक्य, आता लोकसभेनंतर विधानसभेसाठी बिगुड वाजू लागलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता मनसेने देखील एका प्रकारे तयारी केलेली आहे। मनसेचे संभाव्य उमेदवार आहेत वरळी विधानसभेचे संदीप देशपांडे। यांच्या तयारीसाठी अमित ठाकरे स्वतः आदित्य ठाकरेंचा जो बालेकिल्ला मानला जातो, गड मानला जातो, वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे आमदार आहेत, त्याच विधानसभेमध्ये आता अमित ठाकरे एंट्री घेत आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन वरळीमध्ये मनसे जास्तीत जास्त कशी वाढेल आणि आपला भविष्यामध्ये उमेदवार कसा जिंकून येऊ शकतो या अनुषंगाने ही बैठक आहे। आज सायंकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे आणि त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर आगामी काळामध्ये अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे असा सामना देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। कारण का जेव्हा विधानसभेचं किंवा राजकारणाचं एखादं आखाडा असतो त्यामध्ये नातं हे बाजूला ठेवून समोरासमोर येण्याची ही महाराष्ट्राची पद्धत आहे जी आपण बारामती मध्ये पाहिली आहे। नातं बाजूला ठेवून आता हे दोन युवा कशा प्रकारे कामगिरी करतायत हे देखील पाहावं लागणार आहे। ठीक आहे वैभव, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।